वसई विरार परिसरातील मुसळधार पावसामुळे नालासोपारा रेल्वे स्थानकात रुळांवर पाणी साचलंय आणि याचा थेट परिणाम मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या पश्चिम रेल्वेवर झालाय। लोकल गाड्या या 20 मिनिटं उशिराने धावतायत। रुळांवर पाणी आहे, त्यामुळे विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या नोकरदार आणि सामान्य नागरिकांचे रेल्वे स्थानकांवर प्रचंड हाल होत आहेत। नालासोपारा रेल्वे रुळांवर पाणी साचलंय, त्यामुळे या संपूर्ण स्थितीचा फटका सामान्य मुंबईकरांना बसतोय, चाकरमान्यांना बसतोय। कामावर वेळेत पोहोचता येत नाहीये। रेल्वे गाड्या 20 ते 30 मिनिटांना उशिराने धावतायत। पश्चिम रेल्वेची वाहतूक ही विस्कळीत झाली असं म्हणावं लागेल, कारण 20 मिनिटं उशिराने सगळ्या लोकल गाड्या धावतात, त्यामुळे मुंबईकरांना हा त्रास सहन करावा लागतोय। खोळंबा होतोय। रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी झाली। साचलेल्या पाण्याची दृश्य आपण पाहू शकतोय। मोठ्या प्रमाणात मुंबईत पावसाची बॅटिंग सुरू आहे आणि त्याचाच परिणाम सध्या रेल्वे रुळांवर पाणी साचलंय। पश्चिम रेल्वेची वाहतूक विलंबाने आहे। 20 मिनिटं उशिराने रेल्वे धावते आणि याचाच फटका सामान्य मुंबईकरांना बसतो। मंडळी, तुम्ही बघू शकता की वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। 24 तासामध्ये 124 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे। तुम्ही जर बघू शकता की लांब-लांबपर्यंत तुम्हाला लोक दिसत असतील आणि पावसाचं पाणी दिसत असेल। हा संपूर्ण परिसर जो आहे तो जलमय झालेला आहे। ते बघू शकता गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये उभं राहून आता हा संपूर्ण आहे आणि आपण कव्हर करत आहोत। पावसाचं पाणी हे एकदम वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये सुद्धा आतमध्ये सुद्धा शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। तरी आता या संपूर्ण परिस्थितीमध्ये बस सेवा असेल किंवा वाहतूक सेवा असेल ही संपूर्णपणे ठप्प झालेली पाहायला मिळते आणि लोकसुद्धा आता कामासाठी घराबाहेर पडताना दिसत नाही आहेत। किंबहुना ज्या गाड्या इथून येत आहेत त्यासुद्धा या पाण्यामध्ये अडकलेल्या आपल्याला पाहायला मिळतात।